केमिकलनं आता मी औषध दुकानात जाऊन बघतोय आणि उभारतोय. आज आमच्या गावात असेल किंवा आमच्या तालुक्यातले मोठमोठे दुकान केमिकल प्रेमी होता नाही, आता तणनाशक प्रेमी झालेला. तुम्ही कुठल्याही दुकानापाशी जायचं आणि 10 मिनिटं उभारायचं. जसं हवेली वाहनं मोजायला सर्वे करते तुम्ही तसं उभारायचं. 10 मिनिटात नाही म्हटलं असा एक 15 गिऱ्हाईक गेली, 15तली 5 फक्त कशासाठी येतात, टॉनिक आणि व्हायरस साठी. बाकीतली 10 जी आहेत ती तणनाशक न्यायला चाललेले. तणनाशक हे साहेब सर्वनाशक आहे. माझ्या मतानुसार तुम्ही तुमची शेतीतलं पीक काढायला पण तुमच्या मुलांच्या हातात शेती राहणार. ती वाळवंटच होणार आहे. वाळवंटात म्हणजे पाणी देखील त्यात राहणार नाही, काहीच राहणार. एवढं साहेब सगळ्यांना माहित असून सुद्धा शेतकरी का बरं तणनाशक एवढं हार्ड आहे. आम्ही पूर्वी पाटातले पाणी पित होतो, आता कोण धाडस तसं करत नाही. कुठल्या कोणी मारले काय सांगता येत नाही. सध्या आता विहिरीचं आणि बोरचं पाणी सुद्धा कोण पित नाही, कारण त्याला देखील यायला तणनाशक डायरेक्ट. त्यामुळे कॅन्सर घरटी व्हायला लागले साहेब. कॅन्सर होण्याचं सगळ्यात मोठं कारण असेल तर तणनाशक. आणि शेतकरी एवढा असा आहे, तणनाशक असू दे किंवा कुठलं मारताना कंपनीने दिलेलं असते त्याच्यावर, हे वापरा ते वापरा, हे अँडग्लूज वापरा, ते वापरत नाही. ते सगळं आपल्या त्यांच्या शरीरात पण जाते. केमिकलचं तुम्हाला उदाहरण सांगतो. पडल्यावर पावडरी मारत होता पोटी, त्यातून आम्हाला असं निदर्शनात आलं की 6-7 पंप मारत असताना एवढा त्रास व्हायचा, भयानक त्रास व्हायचा. कारण पहाटे मारायला लागायचं. आणि नंतर लिंबू पाणी आम्ही स्वतः मारायला लागलो. 15 पंप मारलं तरी आम्हाला ते कटाळायचं. तोंडावरच अशी ऊर्जा आतनं ताकद यायची, कॅल्शियम म्हणते. मग आम्हाला एवढी येते तर ते पिकाला किती येत असेल. आता साहेब बघा, चक्कर आले तर लोक काय करतात, लिंबू पाणी. आता ह्याच्या पुढचा पर्याय सर राम सरांनी शोधलेला आहे. लिंबू पाणी वापरायची गरज नाही, अमृत जलचं पाणी नुसतं प्लेन जरी फवारलं तर ते अमृता समान काम करणार. फवारणी मारायची गरज नाही. पण वापरूया. बघा, बदल करा, नक्की बदल करा.